किल्ल्याने तलवार बघितली नाही, पण तो जणू काय डोळा स्वराज्याचा. अहो, प्रत्येक किल्ल्यावर युद्ध करणंच गरजेचं नाही. काही किल्ले स्वराज्याचा डोळा म्हणून महाराजांनी ठेवले. तसाच एक किल्ला एकदम उत्कृष्ट पद्धतीचा, ज्याचा उपयोग कधी युद्धासाठी झाला नाही, पण युद्ध जिंकण्यासाठी त्या किल्ल्याचा भागीदार खूपच महत्वाचा होता, असा इतिहास सांगतो. मग तो किल्ला होता आपला हडसव. अहिल्यानगर जिल्ह्यात एक सह्याद्री पर्वत रांगेमध्ये एक किल्ला येतो, त्याचं नाव हडसव. मग हडसव किल्ला नेमका कसा? ना त्यावर तटबंदी, ना त्यावर पाण्याची सुविधा, ना त्याच्यावर सैन्य, ना त्याच्यावर कुठला भगवा ध्वज. मग तो किल्ला नेमका स्वराज्यात ठेवायचा कशाला? पण महाराजांनी विचार केला, त्या किल्ल्याची आपल्याला गरज आहे का? नाशिकवरून अहिल्यानगर जिल्ह्यात जी काही वाहतूक व्हायची, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराजांनी त्याचा वॉच टॉवर म्हणून देखील उपयोग केला. पण एवढंच नव्हे, तर इतर किल्ल्यांचे ज्यावेळेस युद्ध चालू असायचे, त्यावेळेस दुश्मन कुठून येत आहे, कसे येत आहे, त्यांचं नियोजन काय असे, या दूरदृष्टीचा महाराजांनी उपयोग करण्यासाठी हडसव हा किल्ला निर्माण केला. मग एकदम छोटासा किल्ला आहे, पण महाराजांनी त्या किल्ल्यावर ठेवले गुप्तहेर. दुश्मनांना कधी त्या किल्ल्यावर नजरच गेली नाही, कारण त्यांना त्या किल्ल्यावर कधी काही दिसलंच नाही. पण त्या किल्ल्यावरून आपले गुप्तहेर नेहमी बघत असायचे दुश्मनांना. ही तर दूरदृष्टी होती, ही तर रणनीती होती, आणि ती महाराजांनी ओळखली होती. तो किल्ला इतका उत्कृष्ट होता की त्या किल्ला जरी कुठल्या युद्धाचा भागीदार नव्हता, पण त्या किल्ल्यामुळे अनेक किल्ले आपल्याला जिंकता आले. तो किल्ला म्हणजे हडसव होता. नावच इतकं गोड आहे ना, की आपल्याला असं वाटतं की हडसव किती सुंदर वाटतं. तसाच तो किल्ला देखील आहे. त्यांनी गुप्त म्हणून स्वराज्याला मोठा भक्कम पाया रचला होता. तो किल्ला म्हणजे अहिल्यानगर मधला हडसव. कारण आपण रील नाही, रियालिटी दाखवतो.